काय मसवडचा बाजार भरला इकडं? झिरो सगळे झिरो सगळे. शांतता. बसा. हो उपसरपंच टेका की बूड. एका कुल्याचं आहे ते. थोड्याच वेळामध्ये रुपाली इथे येईल. पण काय म्हणू मी? पण आवाज करायचा नाही. रुपाले, रुपाले, रुपाले. इकडनं आली ती. बापरे, एवढे सगळे आहेत लग्नाचे. अगे हे तर कमी चालेल. काय झालं? सनी लावणीचा नवीन हिडो बघितला का? कुठे? उठ गावतो, उठ. कुठे? अरे काय झालं त्याला? मिरगी आली त्याला. कशामुळं? ते एवढं ब्युटिफुल पहिल्यांदाच बघितल्यामुळे हलपटलं ते. एक मिनिट, एक मिनिट. खुळेवाणी गुडघ्याला बाशिंग बांधून आलाय सगळे. पण तिच्या काही अटी आहेत. बोल. माझी पहिली अट, मुलगा स्वतःच्या पायावर उभा असावा. माझी दुसरी अट, मुलगा 21 वर्ष पूर्ण असावा. माझी तिसरी आणि शेवटची अट, मुलगा शिक्षित असावा. आपला चान्स गेला राव. चल ए तू का आला रे परत? जायला गाळच राहिला शेवटी. बघ ना, हे रे एक टाम काळ्या. तू कुठे 21 वर्षाचा आहेस रे? हा? तुम्ही तरी कुठे शिक्षित आहे? 10वी तरी झाले का तुमची? 4 वेळेला 10वीला बसलो मी तरी पास झालेलो नाही. तुमच्या सगळ्यांमध्ये मीच उच्च शिक्षित आहे. ठीक आहे ठीक आहे. तुमचं जे काही शिक्षण आहे त्याचं सर्टिफिकेट आणि वयाचा दाखला हे सगळं जमा करा. मॅडम, मी आणले सर्टिफिकेट इकडं. आता आता नाही, 2 दिवसांनी. हा, आणि हे सगळं येऊन काकाकडे द्या. काका. कुणाकडे द्यायचं? तुमच्याकडे. मग काय राहता आता? हा. चला निघा. बांपा. नवीन खेळ. ए रे काका. काय? नाही. अगं बोल की काय? मग जाऊ दे चल. ए, ए, मला वाटलं हा सूरज पण थांबतोय की काय त्यांच्यात. अगं तू कसा थांबल? का? त्याची आपली जात वेगळी. चालतंय की त्याला काय ए चल जेवायला वाढत चालते. काय म्हणतोस रे? की लवकर. झालं ना हे काय? ओ उपसरपंच 10वी पास झाला तुम्ही. पेढे द्या पेढे. कधी? हे काय आता कोणाला कळणार नाही ना. ज्यांनी ओनिडर बनवणी त्यांना म्हणणार समजणार. तू काय बोलतो तेच कळ ना मला. इथे सगळे झिरो आहेत झिरो. खाली फास्ट लिहिलंय ना. हे काय लिहिलंय ना 5. दोघांचं मिळून एकच सर्टिफिकेट. नाही ते माग आहे ना दुसरं. हा. हा. तरी पण नागरिक शास्त्रात किती मार्क होते रे तुला? नागरिक असला काही विषय नव्हता आम्हाला. ते दिसतच आहे तुझ्याकडे बघून. शाळेचं नाव आठवते काय? सेंट टॅम्स. काय? 10 टॅम? सेंट टॅम्स. संत तांबडे बाबा विद्यालय. हा. जाऊ का आम्ही? असा कसा जाशील तू? मामा माझी सर्टिफिकेट. माझे पण आहेत सर्टिफिकेट्स. ते राहू दे पण जाणार मी.
जाणार मी जाणार मीच आहे. मी जाणार आहे. एक मिनिट, आत कोण जाणार आहे ते मी ठरवणार आहे. वा बरं मग मी येऊ का? बजा तुझा बापाला. सर्टिफिकेट. वाजले किती रे काढांनो? बंदच पडलं माझ्या घड्याळ अजून, लई जुनं झालं. लग्नात खरं एखादं मिळालंच मला, खरं नवीन एखादं चांगलं. भारतराव, तुम्ही जावा आत. ए मग आम्ही काय गोट्या दिल्यात? हा? यांचं रॅडू आहे म्हणून हे पहिले, नंतर तुम्ही सगळे एक एक नंतर. कळलं का काय आहे? राडू, हितच राडू. हा? चल. ओ हा? खाली का बसलात? वर बसा ना, चालेल की. काय काय नाव सांगितलं? आय एम द उपसरपंच ऑफ भारतराव झेंडे. पण तुम्ही काय म्हणा ना? अहो साहेब, भारतराव, दादा, नाही दादा नका म्हणू. भारतराव हं? भारतराव, कशी कशी बायको पाहिजे हो तुम्हाला? तो विषयच नाही ना, तुमच्यासारखीच एकदम. हा, अशीच. सेल्फी घेऊया काय? सेल्फी. हा? घेऊयात ना, नंतर घेऊयात. बसा ना, आधी बोलूयात ना जरा. बर. मग कशी दिसते हो तुमची बायको तुम्हाला? पाणी हवं होतं ना तुला? हा, हा. हळू. काय रे, अशी दिसते तुम्हाला तुमची बायको? ठीक आहे, मग बघूया आपण कसं करायचं ते. हा? करायचं? नको नको. बजा तुझा बापाला. अरे काय होतंय तुला? नाही येऊ का मॅडम? मॅडम, आला 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 बजा आला बजा आला. काय झालं? आरडायला का म्हणून रे तू? अरे घाम फुटला याला. माझ्यासारखा गालगुच्चा घेतलं की काय? ए, हट. हात धरला असेल माझ्यासारखा. ए यार, तुम्ही झिरो आहे झिरो. माय तर मांडीवर बसली होती. आईला म्हणजे मी तर नुसतंच बसलो होतो. तुझ्या आईचा कालगुच्चा. चला तिच्या आईला म्हशील नाही चारा म्हणून दूध दुभत्याचा मारा. चल, तसा तुझा काय उपयोग नाही. चल अयो, चला ए, निघा, चला. राडो या राडो. या आता या. गेलो तुमचं रॅडू. चणे आहेत तिथे दात नाहीत आणि दात आहेत तिथे चणे नाहीत. आईला अवघड आहे आपल्या गावाचं. बघ ना रे, खरं तर किती भारी आहे ना आपलं गाव. मग पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय चाललंय? काही नाही ग. जमिनी विकायच्या, गाड्या घ्यायच्या, सोन्याच्या चैनी घालायच्या, यालाच डेव्हलपमेंट म्हणतात हे. आता काय तर म्हणजे मेगा सिटी. अहो तुमच्या गावात अजून एसटी येत नाही, मेडिकल नाही पण बिअर शॉपी आहे, हॉस्पिटल नाही पण बार आहे. मग मला सांग, सगळ्यांनीच शेती करायची सोडली तर कसं होईल रे? शेती म्हणजे माती असं बापजाद्यांनीच सांगितल्यावर त्यांनी तरी काय करायचं? वाढीव आहे, पण आता तुम्ही होताय ना कृषी अधिकारी, मग होईल काहीतरी मॅडम. पण त्याला वेळ आहे रे अजून. पण आता तू लग्न करायचं म्हणल्यावर कसं काय करणार पुढं? त्यांना पहिल्यांदाच भेटलीये मी. आणि माझं सोड, तुझ्या लग्नाचं काय? नाही रे बाबा, लग्न नाही. का? तसल्या फंदातच नाही पडायचं आपल्याला. अगं फादरची जबाबदारी आहे. आयुष्यभर थोडीच केस कापत फिरणार आहेत ते. एकदा नोकरीला लागलो, जरा पैसे जमले ही अशी मस्त जागा घेऊन द्यायची त्यांना, आणि मग त्यांनी आयुष्यभर बसून नुसती शेती करून घ्यायची.